नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 10वीच्या मुलांसाठी प्रकरण टाकायला सुरुवात केलेली आहे। आता आपण नुकतंच दोन चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत। आज आपण शेवटचा सराव संच जो की सराव संच 1.5 वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरणं आहेत आणि ते आज आपण या ठिकाणी सोडवणार आहे। जर तुम्हाला या आधीचे 4 लेक्चर बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीनं जर तुम्ही सेमी किंवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असाल तर हे प्रकरण इंग्लिश मधून आपले ऑलरेडी टाकून झालेले आहे। ठीक आहे, म्हणजे एक्सप्लेनेशन आपण मराठीतूनच दिलेले आहे त्याचं, आणि त्याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे तो बघूया आपण। ठीक आहे, प्रश्न आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीत, डायरेक्ट आपण पुस्तकातून वाचणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमची पुस्तकं सोबत घ्या, जेणेकरून ज्यावेळेला मी प्रश्न वाचेल त्यावेळेला तुम्हालाही तो प्रश्न छान पद्धतीने समजून जाईल आणि उत्तर सोडू त्यावेळेला तेही समजेल। ठीक आहे, पहिला प्रश्न बघतोय, काय दिलेला आहे बघा। दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा असं आपल्याला सांगितलेलं आहे। बरोबर आहे, म्हणजेच आपल्याला देताना काय दिलेलं आहे तर या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत। बरोबर आहे, म्हणजेच बघा पहिलं गणित सोडवतोय। समजा मोठी संख्या x व लहान संख्या काय मानायची आहे y मानू। आता x आणि y मानायला हवं का, तर असं काही नाहीये, तुम्हाला कोणतंही चल त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। ठीक आहे, आता पहिली जी अट दिलेली आहे ती काय दिलेली आहे बघा, तर दोन संख्यामधील फरक 3 आहे। फरक म्हणजे काय, तर त्या दोन्ही संख्यांची ज्या वेळेला आपण वजाबाकी करू त्यावेळेला येणारं उत्तर हे किती आहे आपलं 3 आहे। बरोबर आहे, म्हणून दिलेल्या पहिल्या अटीवरून, आणि ह्या सगळं लिहिणं गरजेचं आहे। ठीक आहे, स्टेप बाय स्टेप गणित सोडवणं गरजेचं आहे। दिलेली अट काय दिलेली आहे, मोठी संख्या काय आहे x आहे, वजा छोटी संख्या दिली तर बरोबर काय आली असणार आहे इथं 3, म्हणजे x वजा y बरोबर 3 ही आली आपली पहिली अट। आता दुसरी अट काय दिलेली आहे बघा, तर दिलेल्या अटीवरून किंवा दुसऱ्या अटीवरून काय येईल बघा, तर काय सांगितलेलं आहे बघा, मोठ्या संख्येची तिप्पट। तिप्पट म्हणजे काय, तर 3 पट। बरोबर आहे, मोठी संख्या कुठली आहे x आहे, म्हणजे काय झाले 3x झाले। पुढे काय सांगितलेलं आहे, आणि लहान संख्येची दुप्पट। लहान संख्या कुठली आहे आपली y, याची दुप्पट। ठीक आहे, यांची बेरीज 19 आहे। यांची बेरीज किती आहे 19 आहे। ज्यावेळेला तुम्ही शाब्दिक उदाहरण सोडवता त्यावेळेला एक एक शब्द आणि एक एक वाक्य खूप महत्वाचं असतं, जे आपल्याला आपण स्टेटमेंट तयार करतो किंवा जे समीकरण तयार करतो त्यासाठी। ठीक आहे, आता या ठिकाणी काय सांगितलं होतं, तर मोठ्या संख्येची 3 पट आणि लहान संख्येची 2 पट यांची बेरीज, म्हणजे ह्या दोघांची बेरीज ही किती आहे 19 आहे। तर पुढे काय विचारले, त्या संख्या शोधा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। म्हणजेच आपल्याला काय करायचं, तर एक सामायिक समीकरण या ठिकाणी सोडवायचे आहेत। ओके, हे आता पहिलं समीकरण आहे, हे दुसरं समीकरण आहे। बरोबर, समीकरण सोडवायचं असेल, आता यामध्ये तुम्ही एकतर आलेख पद्धती वापरू शकता, क्रेमरची पद्धत वापरू शकता, किंवा आपण एक सामायिक समीकरणे जे 1.1 मध्ये सोडवलेले आहेत त्या पद्धतीने सोडवला तरीही चालेल। पण शक्यतो सगळे म्हणजेच 1.1 मध्ये एक सामायिक समीकरणे ज्या पद्धतीने सोडवलेले आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी सोडवतात। ठीक आहे, म्हणजे ती सोपी जाती पद्धत सोडवायला त्याच्यामुळे, कारण क्रेमर्स रूल मध्ये कसं होतं, एखादं जरी चिन्ह चुकलं तरी तुमचं गणित चुकू शकतं, त्यामुळे तुम्ही एक सामायिक समीकरणानेच गणित सोडवा। आता या ठिकाणी बघा, पहिल्यांदा इथं बघा 3x अधिक 2y बरोबर 19 दिलेला आहे, आणि इथं बघा x वजा y बरोबर 3 दिलेले आहे। बरोबर आहे, म्हणजे या जर पूर्ण समीकरणाला 2 ने गुणलं तर इथे काय होईल, वजा 2 अधिक 2 होईल आणि समीकरण सुटून जाईल आपलं। बरोबर आहे, म्हणून काय केलं
समीकरण 1 ला 2 ने गुणू. ठीक आहे, म्हणजेच काय झाले बघा इथं 2x वजा 2y बरोबर 3 दोन्ही 6. समीकरण नंबर 3. इथं बेरीज आहे, इथं वजा आहे, म्हणून काय करू शकतो आपण, चिन्ह विरुद्ध असतील त्यावेळेला समीकरण 2 व 3 ची बेरीज करू. ठीक आहे, चिन्ह जर समान असतील तरच आपल्याला त्या ठिकाणी वजाबाकी करायची असते. हे सगळं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. इथे बघा 3x अधिक 2y बरोबर 19 आणि इथं आहे आपलं 2x वजा 2y बरोबर 6. ठीक आहे, बेरीज असल्यामुळे चिन्ह कोणतीही बदलणार नाहीत. इथं बघा 5x आले, इथं अधिक वजा होते ते निघून गेले. 19 आणि 6 किती होतात बघा, इथं 5 आले, इथं आले 2, 25. म्हणून x बरोबर, हे आता सगळं आपण पहिल्या व्हिडिओ पासून 4थ्या व्हिडिओ पर्यंत डिटेल मध्ये बघितलेलं आहे, त्यामुळे आपण आता डायरेक्ट सोडवत आहोत. 5 एके 5, 5 5 25, याला आपण आडवा भागाकार म्हणतो आणि तोही जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा गणिताचा बेस आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया पक्का करणारे जे व्हिडिओ आहेत ते आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे, म्हणजेच x बरोबर किती आले 5. ही किंमत काय करणार आहे आपण, समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, आता समीकरण 1 कुठलं होतं, इथं होतं बरोबर आहे. म्हणजेच काय झाले 5 वजा y बरोबर 3. हे वजा y इकडे गेले, हे 3 इकडे आले, म्हणजे y तिकडे गेल्यामुळे धन झाले आणि 3 इकडे आल्यामुळे वजा झाले, म्हणून y बरोबर 5 वजा 3, म्हणून y बरोबर किती आले 2 आले. म्हणून त्या संख्या काय आहेत 3 व 2 आहेत, किंवा तुम्ही असंही लिहू शकता मोठी संख्या 3 व छोटी संख्या 2 आहे. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न देताना थोडा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे, पण खरंच खूप सोपा प्रश्न आहे आणि तो का सोपा आहे तेही तुम्हाला मी सांगते. आता या ठिकाणी बघा हा आयत दिलेला आहे आणि आतमध्ये असं लिहिले मी आयत आहे. ठीक आहे, आता आयताचे जे गुणधर्म आहेत ते माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, आणि ते जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण त्याचेही सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता आयताचे गुणधर्म काय असतात तर समोरासमोरील बाजू ह्या एकमेकांना काय असतात तर समान असतात. बरोबर आहे, म्हणून आयताच्या गुणधर्मावरून ठीक आहे काय असणार आहे बघा, इथं आता समोरासमोरील बाजू म्हणजे लांबीला काय असणार आहे, लांबी समान असणार आहे. म्हणजे इथं काय झाले आपले 2x अधिक y अधिक 8 बरोबर इथं काय झाले 4x वजा y. ठीक आहे, आता आपल्याला काय करायला लागेल बघा, तर जे चल आहेत ती एका साईडला घ्यावी लागतील आणि ज्या संख्या आहेत त्या एका साईडला घ्याव्या लागतील, म्हणजे स्थिर संख्या. बरोबर आहे, आता मी काय केलं, हे y होते तिकडे घेतले ते वजा झाले, हे 2x अधिक होते ते तिकडे गेले वजा झाले, म्हणजे आपण फक्त बाजू पलटून लिहूया. हे 4x इथंच होते, हे वजा y इथंच होते, फक्त हे 2x तिकडे गेल्यानंतर वजा झाले, हे अधिक y तिकडे गेल्यानंतर वजा y झाले आणि हे 8 इथं अधिक मध्ये राहिले. ठीक आहे, आता बघा ज्या समान टर्म्स आहेत किंवा समान चल आहेत ती कोणकोणती आहेत, x म्हणजे 4x मधनं 2x गेले, किती राहिले इथं तर 2x राहिले. बरोबर, y आता काही सहगुणक नसतो त्यावेळेला 1 असतो, हे मी आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे. वजा वजा अधिक आणि संख्येला चिन्ह येताना काय येणार आहे वजा येणार आहे, म्हणजे इथं किती आले वजा 2y बरोबर 8. आता इथं बघा 2x 2y आणि इथं आहे 8. बरोबर आहे, म्हणजे प्रत्येक संख्येला 2 नी भाग जातो, म्हणून 2 ने भागले. आता 2 ने भागला तर काय समीकरण आलं बघा आपलं, x वजा y बेचौक 8 म्हणून हे आलं. ठीक आहे, हे आलं आपलं समीकरण 1. हे झालं लांबीच्या बाजू घेतलं. आता रुंदी घेतली तर या ठिकाणी बघा काय असणार आहे आपलं, तर 2y बरोबर काय असणार आहे या ठिकाणी x अधिक 4. ठीक आहे, आता आपल्याला परत एकदा काय करायचे, चल एका साईडला घ्यायचे, त्यामुळे हे अधिक x होते तिकडे आल्यानंतर काय झाले वजा x झाले, म्हणून वजा x अधिक 2y बरोबर 4 समीकरण नंबर 2 आले. ठीक आहे, आता समीकरणांचा जर विचार केला तर या ठिकाणी x आहे, या ठिकाणी वजा x आहे, त्यामुळे काय होणार अधिक वजा वजा आणि कॅन्सल होतात ते. बरोबर आहे, म्हणून समीकरण 1 व 2 ची काय करणार आहे आपण, समीकरण 1 व 2 ची
बेरीज करू. ठीक आहे, म्हणजेच काय झाले बघा इथं, म्हणजेच आपल्याला प्रश्न पुढचा काय विचारला होता, एक्स व वाय च्या किमती काढा. आता एक्स आणि वाय च्या जर किमती काढायचे झाले तर आपल्याला काय करायला लागेल, हे दिलेली दोन समीकरणं सोडवावी लागतील. म्हणून काय केलं बघा इथं, तर एक्स वजा वाय बरोबर 4 वजा एक्स वजा अधिक 2y बरोबर 4 आहे. बरोबर, इथं बेरीज केली, अधिक वजा गेली, इथं अधिक 2y वजा 1 म्हणजे नुसते y राहिले आणि 4 आणि 4 किती आले, इथं 8 आलेले आहेत. ठीक आहे, आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. एक समीकरण काय आपलं, तर x वजा y ची किंमत किती आहे 8 बरोबर 4, म्हणून x बरोबर 4 अधिक 8 म्हणून x बरोबर किती झाले बघा, 8 आणि 4 12. आता काय झाले, आपल्या x आणि y च्या किमती आलेल्या आहेत. ठीक आहे, पण आपल्याला पुढे प्रश्न असा विचारलेला आहे की माझे क्षेत्रफळ व परिमिती काढ. आता इथं आपण x आणि y च्या किमती काढल्या, बरोबर आहे, पण आपल्याला काढायला काय सांगितलेलं बघा, तर माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. माझे म्हणजे आयताचे क्षेत्रफळ व परिमिती काढायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर आयताची लांबी आणि रुंदी काढून घ्यावी लागेल. बरोबर, म्हणून आयताची लांबी बरोबर, आता लांबीमध्ये कुठलीही घेऊ शकता, ही किंवा ही, दोन्ही समानच असणार आहे. म्हणून जर आपण 4x वजा y घेतले तर 4 गुणिले x ची किंमत किती आहे बघा इथं 12 वजा y ची किंमत किती आहे आपली 8, बरोबर का, म्हणून इथं आले 8. 12 चौक 48 वजा 8 म्हणजे इथं आले आपले 40. ठीक आहे, ही होती आपली लांबी. आता आपल्याला काय काढायची आहे, आयताची रुंदी. आता आयताची रुंदी कुठली घेऊ शकता, 2y घेऊ शकता किंवा x अधिक 4 घेऊ शकता. म्हणून 2y घेतले तर 2 गुणिले y ची किंमत होती 8 म्हणजे झाले आपले 16. बरोबर आहे. आता आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, तर आयताचे क्षेत्रफळ आणि आयताच्या परिमितीचे सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे, तर आपली आत्ताच आपण काढली होती लांबी, कुठे आहे 40 बरोबर, आणि रुंदी किती आहे 16 बरोबर, 16 चौक 64 आणि हे 0 बरोबर आहे, म्हणजे 640 ही काय झाली, आयताचे क्षेत्रफळ झाले. बरोबर, आता या ठिकाणी बघा तुम्हाला कुठलंही एकक दिलेलं आहे का, नाही दिलेलं, मग त्यावेळेला तुम्ही काय लिहू शकता इथं चौ एकक. ठीक आहे, आता आयताचे क्षेत्रफळ झाले, आयताची परिमिती. आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. म्हणून 2 कंसात लांबी किती आहे आपली 40 अधिक रुंदी किती आहे आपली 16 बरोबर, म्हणून 2 गुणिले हे 6 तसेच राहिले आणि हे किती झाले बघा 5 झाले. बरोबर आहे, 6 2 12 हातच्याला 1 6 5 10 10 आणि 1 11 म्हणजे 112 युनिट किंवा एकक असं मराठीत म्हणतो आपण. म्हणून 112 एकक एवढी काय आलेली आहे आपली आयताची परिमिती आलेली आहे. तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत, काय सांगितलेलं आहे बघूया. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. आता एक एक अट जी दिलेली आहे त्या अटीनुसार आपण काय करूया, गणित सोडवत जाऊया. ठीक आहे, आता पहिली अट दिली आहे, त्यासाठी आपल्याला काय लागेल, समजा वडिलांचे वय x व मुलाचे वय y मानू. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला 2 दिलेले आहेत, वडिलांचं वय आणि मुलाचं वय दिलेलं आहे, त्यामुळे आपण काय घेतलं, वडिलांचं वय x मानलं, मुलाचं वय y मानलं. ठीक आहे, अट काय सांगितलेली आहे बघा, दिलेल्या अटीवरून. दिलेल्या अटीवरून पहिली अट आहे आपली, वडिलांच्या वयामध्ये, वडिलांचं वय काय आहे x. ठीक आहे, त्यामध्ये काय मिसळले, तर मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास किती मिळते आपल्याला, तर 70 बेरीज येते. ह्या दोघांची बेरीज 70 येते. हे काय झालं आपलं समीकरण नंबर 1 झालं. ठीक आहे, आता दुसरं समीकरण काय सांगितले बघा, तर मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे ह्याच्या बरोबर विरुद्ध काय दिलेलं आहे, 2x अधिक y बरोबर किती दिलेलं आहे बघा
तर 95 दिलेलं आहे, याला समीकरण 2 द्या आणि तर त्या दोघांची वये काढा आणि आपल्याला या ठिकाणी दोघांची वये काढायची आहेत. ठीक आहे, म्हणजेच पहिल्यांदा बघा निरीक्षण केलं तर इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. एक तर ह्या समीकरणाला 2 ने गुणावे लागेल किंवा ह्या समीकरणाला 2 ने गुणावं लागेल. ठीक आहे, आता आपण काय करूया, पहिल्या समीकरणाला गुणूया म्हणजे सोडवायला सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे, म्हणून समीकरण 1 ला 2 ने गुणू. ठीक आहे, म्हणजेच काय झाले बघा, इथं 2x अधिक 2 4y बरोबर 7 2 14 आणि इथली पुढची एक 0. समीकरण 3 घेताना आपण हे दोन समीकरण घेणार आहे. दोघांचे अधिक अधिक चिन्ह होती, त्यामुळे आता काय करणार आपण, वजाबाकी करणार आहे. म्हणून समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करू. ठीक आहे, म्हणजेच काय झालं बघा, इथं पहिलं समीकरण होतं आपलं 2x अधिक y बरोबर 95 आणि दुसरं नवीन समीकरण होतं आपलं 2x अधिक 4y बरोबर 140. बरोबर आहे, वजाबाकी केल्यामुळे खालची चिन्ह काय झाली, बदलली. ठीक आहे, 2x ला 2x निघून गेले कारण अधिक वजा होते. इथे बघा 4 आणि इथं 1, वजा 4 अधिक 1 म्हणजे इथं आले वजा 3. बरोबर, आता या ठिकाणी 140 मधून 95 घालवायचे आपल्याला, का तर अधिक 95 वजा 140 असल्यामुळे वजाबाकी करावी लागणार आहे. म्हणजे तिथं आले 10 5 गेले 5 राहिले. बरोबर आहे, हातच्या परत दिला 13 झाले, 13 9 गेले म्हणजे किती राहिले, या ठिकाणी 4 राहिले आणि एकात एक 0 आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह होतं त्यामुळे इथं वजा चिन्ह आलं. बरोबर, आता हे 3 गुणाकारात होते, इकडे गेल्यानंतर भागाकारात जातील. म्हणून y बरोबर वजा 45 भागिले 3 आले, 3 नी भाग जातो, 3 1 3, 3 5 15 म्हणून y बरोबर 15 आले. धन संख्या आली, का तर दोघांना पण काय होते, वजा चिन्ह होते म्हणून. ठीक आहे, गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम. म्हणून y बरोबर 15 ही संख्या, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. एक समीकरण काय बघा, इथं x अधिक 2 गुणिले y ची किंमत किती आहे, 15 बरोबर 70. म्हणून x अधिक 15 2 30 बरोबर 70. म्हणून x बरोबर 70 वजा 30. म्हणून x बरोबर 70 वजा 30 म्हणजे किती आले, 40. म्हणून वडिलांचे वय 40 वर्षे व मुलाचे वय किती आले होते आपले, 15 वर्षे आहे. ठीक आहे, चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघतो. काय दिलेला आहे प्रश्न बघा, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा, छेद आणि अंश पहिल्यांदा मानून घ्यायला लागेल. बरोबर, म्हणून कितवं गणित आहे आपले हे, चौथा. म्हणून समजा छेद x व अंश y मानू. ठीक आहे, पहिल्या अटीवरून काय सांगितलेली अट बघा आपल्याला, तर अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या, अपूर्णांकाचा छेद हा काय आहे, x बरोबर अंशाच्या कितीपेक्षा, दुप्पटीपेक्षा. अंशाची दुप्पट म्हणजेच काय झाली, 2y झाली. बरोबर, कितीने मोठा आहे, 4 ने मोठा आहे. ठीक आहे, आता दुसरी अट काय दिलेली आहे बघा, जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर. आता पहिलं हे लिहून घेऊया, समीकरण x हे अधिक होतं, इकडे आल्यानंतर वजा झाले आणि हे 4, समीकरण नंबर 1. ठीक आहे, आता दिलेल्या दुसऱ्या अटीवरून आता दिलेली दुसरी अट काय आहे आपली, तर जर अंश व छेद दोन्ही 6 ने कमी केले तर, अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा काय सांगितलेलं आहे बघा, पहिल्यांदा अंश म्हणजे छेद काय आपला x वजा 6 बरोबर आहे, इकडं y वजा 6 घेतले, हा आपला छेद आहे, हा आपला अंश आहे. बरोबर आहे, तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो.
तर छेद हा काय होतो, अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजेच बघा पहिल्यांदा आपल्याला हे सोडवून घ्यायला लागेल. म्हणजे x वजा 6 बरोबर 12 एके 12 12y वजा 12 72 झाले. बरोबर आहे. आता हे अधिक होते इकडे आल्यावर वजा झाले, हे वजा होते तिकडे गेल्यानंतर अधिक होतील. म्हणून x वजा 12y बरोबर काय झाले 6 वजा 72. म्हणून x वजा 12y बरोबर आता ह्यातनं 72 म्हणजे किती राहिले 6 म्हणजे किती राहिले 66 राहिले. बरोबर आहे. समीकरण नंबर किती आले इथं आपले 2 आले. ठीक आहे. इथं वजा 2y आहे, इथं वजा 12y आहे, इथं x आहे, इथं सुद्धा x आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. ठीक आहे. आता त्यामुळे काय झालं आपलं, तर x वजा 2y बरोबर 4 होते. म्हणून x वजा 2y बरोबर 4 आले. आणि पुढचं होतं आपलं x वजा 12y बरोबर 66. म्हणजेच इथं अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा 66 येणार आहे. इथं सुद्धा वजा 66. ठीक आहे. वजाबाकी करायची होती त्यामुळे इथं वजा झाले, इथं अधिक झाले, इथं सुद्धा अधिक झाले. अधिक वजा निघून गेले, इथं राहिले 12 वजा 2 म्हणजे 10y राहिले. आणि इथं बघा 66 अधिक 4 म्हणजे किती झाले 70 झाले. बरोबर आहे. म्हणून y बरोबर 10 ते 70 7 आली. y बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 कुठलं आहे बघा, x वजा 2 गुणिले 7 बरोबर 4. म्हणून x बरोबर 4 आणि 7 दोन्ही 14 ते तिकडे गेल्यानंतर बेरीज झाली. म्हणून x बरोबर 14 आणि 4 किती झाले 18 झाले. म्हणून तो अपूर्णांक काय असणार आहे आपला, काय होता x छेदात आहे आणि y अंशात आहे. कारण अंश काय दिलेला आपण y दिलेला आहे आणि छेद x घेतला होता म्हणून इथे बघा y ची किंमत किती आली आपली 7 आली आणि छेदात किती आले 18. म्हणजे 7/18 हा तो काय असणार आहे अपूर्णांक असणार आहे. पाचवं गणित आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा, 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रक मध्ये A आणि B अशा दोन विशिष्ट वजनांच्या पेट्या भरलेल्या आहेत. ठीक आहे. आता A पेटीचे वजन आपण काय घेऊया, समजा 2 पेट्या आहेत. बरोबर आहे. म्हणून A पेटीचे वजन x व B पेटीचे वजन बरोबर y मानू. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, A प्रकारच्या पेटी 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते, अशी आपली पहिली अट आहे. बरोबर आहे. आता जर समजा आपण काय करतो बघा, x पेटीचं एका पेटीचं वजन किती आहे x आहे. बरोबर आहे. अशा 150 पेटीचं वजन किती असणार आहे आपलं, A प्रकारच्या 150 पेट्यांचे वजन काय असणार आहे 150x असणार आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने B प्रकारच्या किती पेट्या दिलेल्या आहेत आपल्याला, तर 100 पेट्या दिलेल्या आहेत. म्हणून बरोबर का 100 पेट्यांचे वजन काय असणार आहे या ठिकाणी, तर 100y असणार आहे. बरोबर. म्हणून दिलेल्या अटीवरून काय अट आपली बघा, तर 150x अधिक 100y बरोबर 10 टन. बरोबर. म्हणून हे समीकरण 1. पण या समीकरणात बघा 1 0 1 0 आणि 1 0 आहे. म्हणून 10 ने भागले तर काय येते बघा, 15x अधिक 10y बरोबर 1. इथं आले नंबर. हे होतं आपलं समीकरण 1. ठीक आहे. आता दुसरी अट काय दिलेली आहे बघा आपल्याला, तर जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्यांच्या 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी B प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती हे आपल्याला विचारलेले आहे. म्हणजे एका पेटीचे वजन या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. म्हणजे दुसऱ्या अटीवरून काय होणार आहे बघा, इथं जसं लिहिलं त्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट बघा 260x अधिक काय असणार आहे इथं
40y बरोबर 10 टन. बरोबर. आता परत एकदा बघितलं तर इथं 0 0 आणि 0 आलेलं आहे, म्हणून काय केले बघा, 10 ने भागले. काय झाले, 26x अधिक 4y बरोबर 1. समीकरण नंबर 2. ठीक आहे. आता बघा, आपण नेहमी काढतो त्या पद्धतीने गेलं तर या ठिकाणी 10 आहे, इथं 4 आहे. या दोघांचा जर लसावी काढला तर किती होतं, दोघांच्या पाड्यात किती येतं, 20 येतं. बरोबर. 10 दोन्ही 20 येतं आणि 4 पंचे 20 येतं. म्हणून समीकरण 1 ला काय करू आपण, कितीने गुणावे लागेल, 2 ने गुणू व समीकरण 2 ला कितीने गुणावे लागेल, 4 पंचे 20, म्हणून 5 ने गुणू व, आता चिन्ह बघा, इथं अधिक आहे इथं अधिक आहे, म्हणून काय करू आपण, डायरेक्ट वजाबाकी करू. ठीक आहे. आता या समीकरणाला कितीने गुणलं होतं आपण, 2 ने गुणलं, म्हणून किती झाले, 15 दोन्ही 30x अधिक 10 दोन्ही 20xy आणि बरोबर किती आले, बेके बे. ठीक आहे. त्याला कितीने गुणलं, 5 ने गुणलं, म्हणून 5 सख्ख 30, 3 आले, 5 दोन्ही 10, 10 3 13, 130x अधिक किती आले बघा, 5 चोक 20y बरोबर 5 एके 5. आता वजाबाकी केल्यामुळे खालची चिन्ह काय झाली, सगळी बदलले इथं. ठीक आहे. आता 130 मधून 30 गेले, किती राहिले, 100 राहिले, पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह आलं. इथे याला गेले, 5तनं 2 गेले, 3 राहिले, मोठ्या संख्येला वजा चिन्ह त्यामुळे इथं वजा चिन्ह आलं, म्हणून x बरोबर 3/100 आले आणि वजा वजा होतं त्यामुळे ते निघून गेलं. बरोबर. आता ही किंमत काय करायला लागेल, x बरोबर 3/100 समीकरण 1 मध्ये ठेवू. एक बघा काय आपलं, 15x, x ची किंमत 3/100 अधिक 10y बरोबर 1. 15 त्रिक 45/100 अधिक 10y बरोबर 1. 10y बरोबर 1 वजा 45/100, म्हणून 100 एके 100 वजा 45/100 छेद समान करून घेतला, इथं 10y, म्हणून y बरोबर इथं बघा 45, 100 मधून 45 गेले, 5 राहिले, इथं आले 55/100. आता हे 10 गुणाकारात होते, इकडे गेल्यानंतर काय जातील, भागाकारात झाले, म्हणजे 55/1000 आले. बरोबर आहे. पण आता आपल्याला काय सांगितलेलं बघा, तर ए पेटीचे वजन, तर 1 टन बरोबर 1000 किलोग्रॅम असतं. ठीक आहे. म्हणून एक पेटीचे काय होतं, आपलं x होतं. बरोबर आहे. x म्हणजेच काय आलं होतं, आपलं 3/100 आलं होतं, म्हणून गुणिले काय करणार आपण, 1000 केले तर येतं बघा, 2 शून्याला 2 शून्य गेल्या आणि इथं आले 30 एके 30 किलोग्रॅम. ठीक आहे. त्याच पद्धतीने वायच असणार आहे, वायचे म्हणजे बी पेटीचे वजन काय असणार आहे बघा, वायची किंमत किती होती आपली, 55 भागिले 1000 गुणिले 1000, म्हणजे या ठिकाणी 1000ला 1000 गेले, राहिले फक्त 55 किलोग्रॅम. ठीक आहे. म्हणून ते इथं खाली लिहा एकदा, ए पेटीचे वजन 30 किलोग्रॅम आणि बी पेटीचे वजन 55 किलोग्रॅम इतके आहे. 6वा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेले बघा, विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. आता इथंच आपल्याला पहिली अट दिलेली आहे. ठीक आहे. समजा बसने केलेला प्रवास किंवा काढलेले अंतर किती आहे, तर x किलोमीटर मानू. ठीक आहे. आणि दुसरं कशाने केलंय, विमान केलेला प्रवास बरोबर y किलोमीटर. ठीक आहे. पहिल्या अटीवरून काय दिलेली अट, तर दोन्ही अंतर मिळून किती दिलेले आहे बघा आपल्याला, तर 1900 किलोमीटर एवढे अंतर दिलेले आहे. ठीक आहे. आता पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर पर तास आहे. जर हा प्रवास 5 तासात पूर्ण केला तर विशालने बसने किती किलोमीटर अंतर
प्रवास केला असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा जर विज्ञानाच्या दृष्टीने जर आपण गेलो तर या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आपल्याला, वेळ बरोबर अंतर भागिले काय असतो, वेग असतो. बरोबर आहे. म्हणून आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे तर बसने केलेल्या प्रवासाची सरासरी, बसने केलेला प्रवास, म्हणजेच इथं बघा वेळ काय दिलेली आहे का आपल्याला, म्हणून वेळ बरोबर काय असणार आहे या ठिकाणी, किती वेळ लागला प्रवासासाठी त्यांना, बसने किलोमीटर किती प्रवास केलाय आपण, x आहे. बरोबर आहे. छेद हे किती होतं, वेग किती होता, 60 किलोमीटर पर तास होता, म्हणजेच किती आले, छेदात 60 आले. बरोबर आहे. त्याच पद्धतीने विमानाने केलेला प्रवास, म्हणजेच काय असणार आहे, वेळ बरोबर काय असणार आहे इथं, y भागिले किती किलोमीटर पर तास होता, तर 700 किलोमीटर पर तास होता. बरोबर आहे. पण आता एकूण वेळ किती लागला आपल्याला, एकूण वेळ बरोबर काय असणार आहे आपलं, तर बसने केलेलं म्हणजे x/60 अधिक काय असणार आहे, y/700 असणार आहे. या ठिकाणी एकूण वेळ आपल्याला दिलेला आहे 5 तासात पूर्ण केलेला आहे, त्यामुळे इथं दिलेले 5 बरोबर x/60 अधिक y/700. ठीक आहे. आता जर समीकरण सोडवलं तर या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी बघा लसावी जर काढून घेतला तर 6 सत्ते किती होतात, तर 42 आणि पुढच्या किती शून्य येतात, आपल्या 3 शून्य येतात. बरोबर आहे. म्हणजे जिथे किती आले, 42,000 गुणिले 5 बरोबर, या ठिकाणी 42,000 गुणाकारात गेले तर इथं भाग घालवला तर इथं किती होतात बघा, 6 सत्ते 42, म्हणजे इथं आले आपले 700x अधिक 60y. बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा गुणाकार करून घेतला तर इथं किती होतात, 5 दुनी 10, चल 1 5 20 आणि 1 21 आणि 1 2 3 0 1 2 3 0. आता इथं 700x तसेच आहेत आणि इथं किती आहेत, 60y आहेत. बरोबर आहे. पण इथं बघा किती शून्य आहेत, आता 1 2 3 4 आहेत, इथं 2 आहेत आणि इथं 1 आहे, म्हणून काय केलं आपण 10 ने भागले तर इथं काय होईल आपले 2 1 0 0 0 बरोबर, इथं काय होईल 70x होईल आणि इथं होईल 6y. बरोबर. आता एक काम करू आपण, समीकरण 1 ला 6 ने गुणू, का तर इथं बघा 6y आहे, म्हणजे समीकरण लिहिलं तर इथं 70x अधिक 6y बरोबर 21,000 नंबर 2. ठीक आहे. म्हणून समीकरण 1 ला काय केलं तर 6 ने गुणले व 1 व 2 ची वजाबाकी केली. ठीक आहे. म्हणजेच काय झाले बघा, इथं 6 ने गुणले तर 6x अधिक 6y बरोबर 96 किती झाले, 96 54 5 आले, 6 के 6 6 आणि 5 11 114 आणि पुढच्या 2 शून्य. बरोबर आहे. आणि वरची संख्या काय होती, 70x अधिक 6y बरोबर 21,000. वजाबाकी केली, खालचे चिन्ह बदलले, 6y अधिक वजा 6y निघून गेले, 70 मधून 6 गेले म्हणजेच किती राहिले आपले 64x राहिले. बरोबर आहे. बरोबर. इथं बघा 0 0 10तनं 6 गेले, 10तनं 4 गेले, 6 राहिले. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक हातचे परत दिले, 0 झाले, परत एक घेतला 9 झाले आणि इथं आले 0. आता x बरोबर 9600 भागिले 64. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा दोन्ही संख्या कोणत्या पाड्यात येतात, तर 2 नी भाग घालवला तर इथं बघा 2 त्रिक 6 2 दोन्ही 4 2 चोक 8 1 राहिले, 2 8 16 2 0 0 2 0 0. बरोबर आहे. आता इथं बघा 8 संग 48 8 0 0 8 0 0 8 चोक 32 4 1 4 1 2 राहिले, 4 5 20 आणि 0 राहिले. बरोबर आहे. आता एक काम करू, या साईडला आपण लिहून घेऊया वरती. म्हणून x बरोबर 150 किलोमीटर, म्हणजेच उत्तर काय आले बघा, त्याने बसने 150 किलोमीटर प्रवास केला. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. या व्हिडिओ बरोबरच आपले हे प्रकरण संपते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला संकीर्ण प्रश्नसंग्रह ही सोडवून हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. ठीक आहे, धन्यवाद.